अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः। जय जाजी निर्गुणा जय जाजी सनातना जय जाजी अगर्णा लोकपाला सर्वेश अक्कलकोटी मालोजी निरुपती समर्थ चरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करती दिवसेनेशी हिरळकारादी शस्त्रासी वेतन देऊनी ठेवले त्या समी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशिती त्याचे अणावे अक्कलकोटी हेतू उपजला रूपापोटी भूत करुणी खटपटी बुवासी सेवटी आणले रात्र दिन नृप मंदिर वेदांचर्चा ब्रह्मचारी करती तेणे अंतरी नृपती बहु ख्याती वाढली लोकात स्तुती करते जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहस्ते ब्रह्मचारी दर्शन ते श्रेष्ठ जन सांगते कित्येकवती तयवेळी पहावयतीचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढणं प्रश्न करते स्वामीशी ब्रह्मपद तथा कर काय केल्याने होय निदार ऐसे ऐकून सवर येती राजस लिमके काही न बोलती वारे वार हास्य करते पाहून येशी विचित्र होती भुवामध्ये काय म्हणी हातो वेडा संन्याशी बुरळ पडली लोकासी लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग मजवले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सवर बाहेरी लोका बोलते अश्वतरी तुम्ही व्यर्थ पसला हो पाहून तुमचे अज्ञान याचे वाटले डोंग पूर्ण वेदशास्त्रात दिज्ञा याते काही असे नाही यशे ब्रह्मचारी बोलणी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीची तुच्छ मानती नित्य नियम सरून ब्रह्मचारी करते शयन जवळी पारशे दोघे जण तेही द्रस्त जा निद्रा लागली बुवासी लोटली या काहींशी एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलं आपल्या अंगावर ऋषिक एकाएकी चढले असंख्यात महाविषारी त्यातून एक दशापण करीत असे ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठली लोकरी बोबडी पडली वैकरे शब्द एक न बोलावे जवळ होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरुणी बुवासी सावध केले तयवडी मग स्वप्नाच्या वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती काय अर्थ ऐसे स्वप्नी कैके पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी कदा कदा स्वामी असले मग काय बोलितो यतीश्वर ब्रह्मपद तदाकर होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी दे कुणी ऋषिकाशी काय म्हणून भ्याल्याशी जर वृत्ती भयवानी तोसी मग ब्रह्मपद जाणीतो कैसे ब्रह्मपद तदाकर हे नवे सोपे बोलणे याशी लागते कष्ट करणे फुकट आता नाहीची बुवा प्रतिपटले खूण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेम अश्रू नयने भरले नाही न कंठ झाला सन्नीत या समयापासून स्वामी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गृणी ब्रह्मपद योग जल इति श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त सप्तमोध्याय घोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणामस्तु। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामीचे सारामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जाजी सुखधामा जय जाजी परब्रह्म जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेश अनंता राजे निजम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकर नाव नामक 6 लक्षाची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संतती संपत्ती काही कमती असेना परिपूर्वे कर्म अगाध तया लागला ब्रह्मसमद उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी सबद्ध बाधा म्हणून न पडे रात्र दिन गेले शरीर सुख न गोड न लागे अन्न पावडे नावडे भोगविलासा सुख उपभोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्र दिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधाधाने आरोग्य भावी म्हणून या विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेशी कृष्ण वर्ण आला शरीरासी रात्र दिन चेन्नशे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविला व्याधी बसून ऐसे कोण समर्था मग केला एक विचार परिचित प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तिथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवास ऐसे वाटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटे जावे तेव्हा तेथे करावे स्वामी सेवा इति वचनी भाव धरावते आणि व्याधी जाई दुरी तरी ते तिथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तैस स्वप्नी पडले अक्कलकोटे जावेत हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटे प्रिय पत्नी सहित तयाच्या नगरीच्या नरनारी कामधंती करती करी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगते कित्येक प्रार्थनाने करून पूजाद्रव्य घेऊन अर्पवय समर्थ जणे हाती अतित्वरेने येथे श्री स्वामीचर सारावर्तनार्पता संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा श्री स्वामी चरणाविंदार्पणामसी इति श्री स्वामीचर सारामृत अष्टमोध्याय श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीच्या सारामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपदाने अखंडित चालते दिगंतरी गाजली ख्याती कामना धरणी चित्ती बहुत लोक दर्शने येती अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्री आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शने येती धावुनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीरी संन्यासी येती किती वर्णावे महिमान तेथे उतरले प्रब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो येशा नगरात शंकर प्रवेशात आनंदमयी झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी
करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंद देती याचे म्हणे, मी तुके कार्य करीन 2 सहस्त्र रुपये द्याली की. ती म्हणती, बाईशी तुके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्त्र रुपयाशी देईन सत्यवचनी. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे, हे सत्य तरी तरी उदक करून घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती बाई आनंदाची, ती म्हणे, मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीना. शंकरराव तैसे करती बाई आनंदाची, ती म्हणे, मी प्रार्थून या स्वामी कार्य आपले करीना. बाई स्वामीशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीना. परिपूर्वे कर्म या लागून ब्रह्मसमाधा पीडितो, आत्ता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थेतून उठले. यवन स्मशान भूमीत आले येतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवक हरिशंकररावशी म्हणती करून लीला येशी, चुकवली तुमच्या मरणासी निशे मानशी धरावा. शंकरराव तया दिवशी खाना दिदली फकीराशी, आणि शेख नूर दर्ग्याशी एक कफनी चढवली. मग काही दिवस लोटता स्वामीराज आज्ञापिती, बारीक वाढून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेणे जाईल ब्रह्मसमज. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणाची. प्राकृतीस आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता याला ब्रह्मसमज सोडले. मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती, व्याधी गेला निंतन रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निधार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती, गावावर आहे मारुती, तेथे चुनगशीनेशी ती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांचाणी राहणार नाही कोणी. येसेच विनंती स्वामीचरणी कारभारी करतात ते. सर्वानुमती तेच मठ बांधला चुनगची. कीर्ती शंकररावची अजरामर राहिला. इथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृता संमत सदा परिसुत भाविक भक्त नमोध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणामस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.